श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 85. आज व्यंकटेश शास्त्रींकडे कुळधर्म होता. त्यांनी आग्रहानं आईसाहेबांना आणि मठातल्या सगळ्यांनाच प्रसादाला बोलावलं होतं. पुन्हा पुन्हा विनंती करून सांगितलं होतं. आईसाहेबांनी दयाळराव स्वामींसाठी स्वयंपाक केला. दयाळराव स्वामींना जेवायला घातलं आणि प्रहरभरातच येते असं सांगून मठातल्या स्त्रियांना बरोबर घेऊन त्या निघाल्या. बाकी सगळे अगोदरच पुढे गेले होते. दयाळराव स्वामी अभंग गुणगुणत अंगणात झाडाखाली बसले होते. एवढ्यात घोड्यावरून कुणी आलं. घोडा मठाच्या पायऱ्यांशी बांधून मठात शिरलं. समोर दयाळराव स्वामी दिसताच त्यानं हात जोडला, नमस्कार केला आणि म्हणाला, मी आत्माराम पाटील, नंदुरबार गावची पाटील की हाय. शेतीवाडी जमीन जुमला पुष्कळ हाय देवाच्या कृपेनं. दयाळराव स्वामींचं नाव पुष्कळ ऐकलं. त्यांची दीक्षा घ्यावी म्हणून आलोय. तुमची ओळख काय? मी गोपाळकृष्णाचा सेवक आहे. इथेच राहतो. दयाळराव स्वामी हसून म्हणाले. आहेत का दयाळराव स्वामी? भेटतील का आता? पाटील बुवांनी विचारलं. तुम्ही लांबून एवढा प्रवास करून आलात. आंघोळ जेवण सगळंच व्हायचं असेल. सगळं उरकून थोडी विश्रांती घ्या, मग भेटा त्यांना, स्वामी म्हणाले. बरं बरं हाय. वर माडीवर गाठोडं ठेवा, तोवर मी पाणी तापवून देतो आंघोळीला, स्वामी म्हणाले. कुणी मठातले सेवक दिसतात आणि खूपच कार्यतत्पर आहे असा विचार करून पाटील बुवा माडीवर गेले. गाठोडं ठेवून कपडे बदलून आले. तोवर दयाळराव स्वामींनी चूल पेटवली, पाणी तापवलं. त्यांनी पाटील बुवांना न्हाणीघर दाखवलं. फडक्यानं धरून पातेल्यातलं गरम पाणी आंघोळीसाठी गंगाळात ओतलं आणि पाटील बुवांना म्हणाले, आंघोळ झाली की या जेवायला. भात पेटलं होईल तोवर. भात पेटलं चालेल ना? का आणखी काही करू? नाही नाही, भात पेटलंच करा, पुरे तेवढं, पाटील बुवा समाधानाने म्हणाले. पाटील बुवा आंघोळ करून कपडे बदलून आले. तोवर दयाळराव स्वामींनी भात पिठलं करून पापड भाजले होते. त्यांनी स्वतः पाटील बुवांसाठी पाट मांडला. ताट वाढून पुढे ठेवलं. पाटील बुवा जेवायला बसले. दयाळराव स्वामींनी गरम गरम भात पिठलं आग्रहानं वाढलं. पोटभर खाऊ घातलं आणि पाटील बुवांना म्हणाले, आता वर थोडी विश्रांती घ्या. तुमचे कपडे पिळतो आणि तिथे समोर दोरीवर वाळत टाकतो. संध्याकाळपर्यंत वाळून जातील. बरं बरं. वाटलं सेवक तर खूपच कार्यतत्पर आहे. मठात असेच सेवाभावी नोकर हवेत. दयाळराव स्वामींनी ताट उचललं, उष्ट काढलं. पाटील बुवांचे कपडे पिळून दोरीवर वाळत टाकले. तोवर पाटील बुवांना माडीवर गाढ झोप लागली होती. पाटील बुवा जागे झाले तेव्हा ऊन उतरायला लागली होती. ते खाली आले. समोर उत्तम श्लोक विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवत होते. पाटील बुवांनी मोठ्या आदराने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, दयाळराव स्वामींना भेटायचं हाय. भेटतील का स्वामी आता? उत्तम श्लोक त्यांना दयाळराव स्वामींच्या खोलीत घेऊन गेले. दयाळराव स्वामी मेजावर काहीतरी लिहित बसले होते. उत्तम श्लोकांनी स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाले, स्वामी, हे भेटायला आलेत आपल्याला. हे दयाळराव स्वामी, हे तर सेवक वाटले आपल्याला. यांनीच तर आपल्याला स्वयंपाक करून वाढला. आपलं उष्ट खरकट देखील आवरलं. आपले कपडे पिळून टाकले. हेच हेच दयाळराव स्वामी. त्यांना गुरु करावं, दीक्षा घ्यावी म्हणून आलो ना आपण. आणि सामान्य सेवकासारखी त्यांच्याकडून सेवा आपण करून घेतली. अबबो, केवढं पाप घडलं. पाटील बुवांना हुंका आवरेना. रडत रडत ते पुढे धावले. आवेगाने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि रडू लागले, स्वामी स्वामी स्वामी. पुढे काय बोलायचं हेच कळत नव्हतं. दयाळराव स्वामी त्यांच्या पाठीवरून शांतपणे हात फिरवत होते. श्रीराम समर्थ श्रीराम.